बरं, तुझी सगळी तयारी झाली ना? हो, अगदी सगळी तयारी झाली आहे. म्हणजे सकाळपासून तुम्ही तुमची कामं करतात आणि मी माझी. मी कसली कामं करतोय बुवा? हेच सारखं अस्वस्थपणे फेऱ्या घालणं, एकटक भिरभीर नजरेने पाहत राहणं. आणि अहो, आता हा चौथ्यांदा चहा झालाय. हा खरंय. हो सावित्री, हो. आज मी खरंच अस्वस्थ आहे, खरंच अस्वस्थ आहे. आज माझी 4ही पोरं येत आहेत. 10 वर्षांनी का होईना, पण आपण त्यांना एकत्र पाहणार आहोत. खरंय. अहो, पोटची नसली म्हणून काय झालं? काळजातून माया लावली तुम्ही त्यांना. आणि अशी माया विसरता नाही हो येत. आता कुठून कुठून ते 4घे जण यायचे. मगाशी सावित्री प्रार्थनेला उभा होतो ना, तेव्हा ती 4ही पोरं शाळकरी वेशात माझ्या समोर आली. तंबोऱ्याच्या तारा जुळत ना, तशी सुरात सूर मिसळून ती गात होती. कोण कुठली आणि कोण कुठली. शेवटी रक्तापेक्षा माया घट्ट असते म्हणतात ना, तीही अशी. खरंय. आता भेट्यानी शब्द पाळला म्हणजे मिळवली. खरं सांगतो सावित्री, 10 वर्षापूर्वी ते स्वतःचं भवितव्य घडवायला निघाले. बरोबर 10 वर्षांनी तुमच्या 60व्या वाढदिवसाला एकत्र परत येऊ म्हणाले. तुला आठवतं? 20 वर्षापूर्वी 4ही पोरं रडत रडत आपल्या दाराशी आली होती. हो ना. पुढचं शिक्षण जमणार नाही म्हणत होते. अहो, पण यांना तर शिक्षणाची गोडी लागलेली. पण तो मधू जरा मंदच नाही. नाही, पण पोरग दणकट. चौघाची कामं तो एकट्याने करायचा. हो. अहो, पोटच्या पोराने सुद्धा इतकं नसतं केलं. हो, ती देवाजीची किमया. आपल्या पोटी जीव नाही दिला, पण त्याची चौपट नुकसान भरपाई करून दिली ना त्याने. हो. खरंय. त्याच्या औदार्याला ना सीमाच नसते. पण त्यावेळेला तुम्ही काय म्हणाला होतात? काही झालं तरी शाळा म्हणून सोडायची नाही. हवं असेल तर घराचा निरोप घ्या आणि इथे राहायला या. हो, दुसऱ्या दिवशी ती पोरं चक्क बाड बिस्तरा घेऊन इथे हजर आली ना आली. आणि त्यानंतर 10 वर्षे त्यांनी या घराचं गोकुळ केलं. वा. आणि आज 10 वर्षानंतर पुन्हा या घराचं गोकुळ होणार आहे. सावित्री, सगळी तयारी झाली का? हो, जेवणाची सगळी तयारी झाली पाहिजे. पोरं पोटभर जेवली पाहिजे. अगदी सगळी तयारी झाली आहे आणि पोरं नक्की पोटभर जेवतील. खूप केलं तर तुम्ही, खूप केलं. आणि आजही करता इतकं. काही नाही हो केलं इतकं. अहो, पोटची नसली म्हणून काय झालं? आईच आहे मी त्यांची. खरंच स्वतःच्या मुलाने सुद्धा इतकी माया नसती हो लावली. बरं, आता तुम्ही आपण बसा पाहू आता. चला. छे बाई, किती कामं पडली आहेत. खरं तर ना, मी विचारायला आले होते तुम्हाला. आज तुमचा 60वा वाढदिवस. तुमच्या आवडीचं काय करू सांगा ना. काही नको, काही नको, कसं? काही नको. अहो, त्या पोरांना पाहिलं ना की माझं पोट भरलं म्हणून. हो. अहो, त्यांच्या आवडीचे पदार्थ ते आपल्या आवडीचे. हो, आता मला काही नको दुसरं. तुम्ही आता अंमळ विश्रांती घ्या बघू. चला. तो अंगणात कोण आहे? मला वाटतं काल बाजाराचा दिवस होता ना, मागे कोणीतरी राहिलं असेल. पण तू इथे घुटमळतोय कशाला? काय रे, कोण तू? काय हवंय तुला? पाणी हवंय का? अरे, तुला ती विचारते, तुला काय हवंय का? कुठून आलास तू? बोलतच नाहीये. हो. मोका बैरा का आहेस? मला वाटतं तो तहान दिला आहे, त्याला थोडं गोड पाणी आणून दे जा. बरोबर, आणते. लांबून आलास का रे? कुठल्या गावाला जायचंय तुला? हे घे, पाणी घे. पाणी घे.
अरे सावकाश बाळ, सावकाश. जेवलास का रे? नाहीतर असं कर, तू इथे जेवून जा, आता तासाभरानं होईल. हो. हो. का आत्ता वाढू का? बरं मग वाटते. हा, हे बघ, आमच्याकडे आता काही पाहुणे यायचे. हो. हा, सगळ्यांची पानं मी एकदमच घेते. तोपर्यंत जा तू त्या सावलीत जाऊन बस. जा, हा, जा. जा. आणि हे बघ, सगळ्यांची पानं घेऊन झाली ना की बोलवते हो मी तुला. हो. आता तुम्ही इथे काय करताय? आवरा पाहू. आत्ता एक कोल्हापूरहून एसटी येईल. मला वाटतं चौघे इथे त्याच एसटीने येतील. हो. आज काय काय सुरस आणि चमत्कारिक ऐकायला आणि पाहायला मिळणार आहे ते त्या देवाजीलाच ठाऊक. मला आता आवरायलाच पाहिजे. माझी तर उत्कंठा इतकी शिगेला पोचली. ओके. आता ते फेऱ्या म्हणणं बंद करा पाहू. हो. आणि बसा पाहू आधी एका जागी शांतपणे. हो. हे पहा, येतील म्हणजे येणारच ते. हो. तुमच्या पायाची शपथ घेऊन सांगितलंय ना त्यांनी. अहो, आणि हा सोनियाचा दिवस पाहण्यासाठीच ना आपण जगलो. सार्थ बोललीस, सार्थ बोललीस. खरंच आजचा हा सोनियाचा दिवस आहे. पोरं हरवून जरी हुशार, जिद्दीची, SSC चांगल्या मार्कानं पास झाली, नदीतल्या मासोळ्या सागरात गेल्या आपापलं भवितव्य घडवायला. सगळे पाश तोडले त्यांनी. शपथ घातली, चिठी चपाटी नाही पाठवणार, गुंतून नाही पडणार आमच्यात. शब्द मागितला. हमशी रडत होते आणि शब्द दिला. पाळती तर ती कदाचित, पाळती नाही. खरंय, वेडी पोरं. कुठे असतील, कशी असतील, कोण जाणे. तुम्हाला आठवतंय, तुमच्या माझ्या पायाची शपथ घेऊन त्यांनी सांगितलं होतं. आठवतं ना, म्हणाले होते 10 वर्ष आम्ही मात्र पितृप्रेम घेतलं. त्या प्रेमाची आणि तुमच्या चरणाची शपथ घेऊन सांगतो की आम्ही कर्तबगार, कर्तृत्वान होऊन परत येऊ आणि 10 वर्षांनी तुमच्या 60व्या वाढदिवसाला एकत्र येऊ इथंच. त्यावेळेला तुम्ही काय म्हणाला होता आठवतं? आठवतंय ना. मेल्यानो, तोवर जगलो वाचलो तर. तसा तो मधू पाहत कुठल्या घर भळभळला हो. म्हणा तुम्ही जगालाचा शब्द द्या. आम्ही आमचा शब्द पाळू, तुम्ही तुमचा शब्द पाळला पाहिजे. हो. वेडेपणा नाहीतर काय. पण तो मधू जरा मंदच नाही. तसं नसतं सावित्री. हृदयाच्या भाषेला बुद्धीचं धरण जरा तोकडं पडलं ना की असं व्हायचंच. जाऊ दे, तुमची सगळी तयारी करा बघू. पोरं हो. येतील हो. आणि थैथयाट करतील जेवणासाठी. हो. आणि हे बघा, हा, त्यांना जे काय हवं नको ते पुन्हा पुन्हा विचारा, 10 वेळा विचारा त्यांना. आणि इतकं सगळं करून ठेवलंय ते. अहो, शहरात गेलं ना की भुक्या आक्रसतात. हो. हे पहा, नाही खाल्लं ना तर जळकं लाकूड पाठीत घालीन मी एकेकाच्या. हा, तुमची भाषा सुधारावं आता. अहो, ती पोरं मोठी झालीत आता. नाही बोलणार. नाही खाल्लं तर उरलेल्या एकेकाच्या डोक्यावर थापीन मी. अहो, नका हो अशी भाषा वापरू. अहो, ती पोरं मोठी झाली, ती आता आकाशाला गवसणी घालायला निघालीत. तेव्हा जळकं लाकूड पाठीत घालीन, उरलेलं माथ्यावर थापीन वगैरे असं ऐकून नाही घेणार ती आता. अहो, नाही बोलणार. हो. इतकं का कळत नाहीये मला. आवाज ओळखीचा. अहो, हा दिन्याचा आवाज वाटतोय. म्हणजे एक एक दैत्य यायला लागले. अप्पा, हा दिने, माई, हा? दिने.
आपण नमस्कार करतो. अरे आयुष्यमान भाऊ. माई ग माई किरा, कशाच माई कसा आहेस? ए बैस बैस. अरे किती बरं वाटलं तुला बघू. कसा आहेस तू? आपण चांगलं चाललंय. तुम्ही कसं आहे? ठीक आहे. आपा दुसरे अजून कोणी आलं नाहीत का? नाही रे बाबा, तूच पहिल्यांदा येतोय. बरं का सावित्री, हा दिनकर म्हणजे शाळेत नेहमी उशिरा यायचा. म्हणजे तो दिनकर आधी उगवायचा आणि नंतर हा उगवायचा शाळेत. काय बाप्पा. एवढ्या छड्या खाल्ल्या त्यांनी तेव्हा. नाही हा, पण माझी कामं मात्र तो खूप करायचा अगदी. खरं तर याच्या वाटणीच्या अर्ध्या छड्या मी माझ्याच नावावर करून घ्यायला हव्या. अहो, आप्पा रात्री जागायची सवय. हम्म. माई सकाळी आप्पांची छडी हातावर वाजेपर्यंत खरी झोप मोड काय व्हायची नाही. आप्पा पण आता ती सवय मोडली आहे. बरं ते राहू दे, आधी हात पाय धुवून घे. चल. थांब ग. बरं मला सांग तू कसा आहेस व्यवस्थित आप्पा. आणि करतोस काय? आप्पा बँकेत आहे. हा. पुढच्या महिन्यात माई ऑफिसर होईल बरं का. अरे वा वा. आप्पा परीक्षेत दुसरा आलो बरं का. आता कसली परीक्षा? आप्पा बँकेची. छान छान. ए पण तुम्ही बोलत नंतर बसा, आधी हात पाय धुवून घे हो. पाहू. चल 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 लवकर. ए, माई हा. चांगलं 2 दिवस राहणार आहे बरं का. अगदी अगदी आनंदाने. आणि आप्पा सगळी कामं अगदी तशीच करणार आहे मी. चल 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 चल. चल बाई चल लवकर. जरा लवकर ये रे. होय, अप्पा. हे तुला काय विचारू आणि काय नको असं झालंय मला. तू तिथे जरा बसून राहा, म्हणजे अर्ध्या तासात होईल. मी हाक मारतो हा, जेवल्याशिवाय जायचं नाही. हो काय झालंय, माझी 4 मुलं आज यायची होती. त्यापैकी एकटाच आलाय, बाकी 3 यायचीच अजून. हो, त्यांच्याकरता गोडधोड केलंय ना, ते योगायोगानं तुझ्या मुखात पडेल नाही का. तू जरा थोडा वेळ बसून राहा, मी हाक मारतो, पण जेवल्याशिवाय जायचं नाही. हा 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 बस. दिन्या, अरे दिन्या. का पा. अरे लवकर ये. अरे म्हणजे तू येणार हे त्या तिघांना कळलं नाही का? हो आप्पा आमचं तसंच ठरलं होतं. हा. मुंबईला गेल्यानंतर आम्ही जे विखुरलो हा. ते आजच्या दिवसासाठी. आप्पा कोण काय करतं कोणालाच ठाऊक नाही. आणि जे तुम्हाला कळणार नव्हतं ते आम्हाला तरी कशाला कळायला हवं होतं. आप्पा कोणतरी आलं. हो. हा 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 गाडीचा आवाज दिसतोय. अरे आप्पा हा मध्ये हा चांगदेव पण आहे. अरे वा 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 वा. अरे अप्पा मी चांगदेव. चांगदेव. मध्या मध्या मध्या. अरे आयुष्यमान भाऊ. माई अप्पा माई आम्ही जरा 2 मिनिटं. अरे कुठे जात आहे? अरे चालले कुठे? अरे अरे हे गाडी ही गाडी कोणाची असेल? आता कसं कळणार आपल्याला ते? गाडीवर का नाव असतं लिहिलेलं? हो अरे अप्पा अरे खरं सांगू आज अगदी घरात आल्यासारखं वाटतंय. बाबा ये आपल्याला काय? मोठा प्रश्न पडलाय. काय? गाडी कोणाची? अप्पा सांगा गाडी कुणाची असेल? माई तू सांग. नाही बाई, मला नाही हो सांगता येत. तू घेतलीस? नाही मग भाड्याची असेल अप्पा. नाही ही गाडी हा. अप्पा आणि माईंची आहे. सांग देवा. काय? गंमत करण्याची तुझी जुनी खोड अजून गेलेली नाही. हा. अहो अप्पा गंमत की खरं ते नंतर कळणारच आहे. अहो आप्पा हा चांगदेव मोठा कारखानदार आहे. 2 कारखाने आहेत डहाणूला. आप्पा काय झालं की मी एसटीतून खाली उतरलो आणि चालता चालता याची गाडी माझ्या समोर येऊन उभी राहिली. गाडीत सामानासकट भरला आणि इथे आणलं या. अरे दिनकर राव, हा. अरे तुझं सांग की. बँकेत हो पुढच्या महिन्यात ऑफिसर बरं का. क्या बात आहे. हा. अप्पा M.Com पर्यंत शिकलो. अरे वा. छोटे मोठे बरेच कोर्स पदरी पाडून घेतले. पण मध्या हा. लेका काय? तुला आठवतंय का? काय? आप्पांचं घड्याळ रिपेअर करतो हा. असं सांगून 2दा बिघडवलं होतं. हे काय रे? आप्पा, मला वाटलं हाच कारखानदार बनतो की काय. पण हा हा. आप्पा BA B.Ed झालो. क्या बात आहे. हायस्कूलात शिक्षक आहे. भाई. हा, अजून पुढचे कोर्सेस करतोच आहे. एकाच वेळेला हायस्कूलात शिक्षक आणि विद्यार्थी म्हणून वावरतो आहे. छान. दुसऱ्यांसाठी काहीतरी करण्याचा आपलाच आदर्श डोळ्यासमोर ठेवलाय आणि म्हणूनच कामगारांसाठी एक केंद्र चालवतोय. सर्व सुखसोयी नियुक्त असं मोठं केंद्र करायचा विचार आहे. वा. अर्ध्यावर आलोय, अर्धा पल्ला
गाठेनच. आपल्या आशीर्वादाने होईलच. हो रे बाबा हो. होय. व्यायामशाळा, वाचनालय, सांस्कृतिक व्यासपीठ, खूप खूप मोठं रंगीत स्वप्न आहे आप्पा. आणि आप्पा हायस्कुलात लगेच उपमुख्याध्यापक म्हणून बढती सुद्धा मिळाली. तू छान. अप्पा माई, तुमचे आशीर्वाद, तुमचे संस्कार यामुळेच आम्ही करू शकलो बरं. काय आप्पा तुमच्याच आदर्शावर चालतो आहोत, लेकीने प्रामाणिकपणे. आप्पा लांडी लबाडाची धन दौलत मान सन्मान सगळं ते कापराचं असतो. जरासे चटके बसले सहज उडून जातात. हो हो मुंबईत पाहिलंय मी. अरे पण आपला सदानंद कुठं आहे? होय रे. येईल इतक्यात तो आल्याशिवाय राहणार नाही. मला वाटतं तो प्रवासात कुठेतरी अडकला असेल. हा. अरे खरं म्हणजे आपल्या सगळ्यात तो हुशार, टापटीप, शिस्तीचा. खरंच तो तल्लख बुद्धीचा. सदानंद जर एवढे प्रश्न विचारून माझी पंचायत करायचा, तुम्हाला मी सांगतो सदानंद नक्कीच परदेशात गेला असणार. हा. पण तरी तो येईल. काय आमचं तसं ठरलंय. हो. येईल. पण आता तुम्ही थकून भागून आलेला हो. असाल, भुकेले असाल, हो, हो. चला जेवायला चला. नाही नाही नाही, ते काय होणार नाही. भाई आम्हाला पण सदानंद यायला हवं. त्याच्याशिवाय आम्हाला जेवण नाही जाणार. अरे आपण सगळ्यांनी एकत्रच जेवायचं. हो. अरे हे बघ, पण आपण सदानंदाची वाट बघतो. आम्ही बघतोय ना वाट. आम्ही अहो आप्पा तुम्ही बोलताय ते पट्टे. आम्ही भुकेले आहोत. माई आमच्या पोटात जाळ पेटलाय. म्हणजे आंबोळ्या केल्यास ते तू. हो रे बाबा, चवड लावून ठेवली. हो, हो. आणि हो, काय? तुझ्या आवडीचं करवंदाचं लोणचं सुद्धा केलंय रे माई बाळा. माई यू आर ग्रेट. करवंदाचं लोणचं, आंबोळ्या. नाही खरं सांगू, तुझ्या हातच्या आंबोळ्या तुझ्या हातात सकट खाव्या. आधार बाई. हात मेल्या. अजून चेष्टा करतोस हे माझी. चांगले आहे. अरे माझ्या पोटात साधे नाही डोंकावळे कोकळून अरे राहिले. हो रे. दोन नंबर. असं का? मग त्या डोंकावळ्यांना सांग काय? की त्यांची थाली पीठ आणि लोणी तयार आहे म्हणावं. हा. हात मार तेवढे. थालीपीठ आणि लोणी. पुरे 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 माई तू जाऊ दे. आता तुमचं तुझं काय? माझ्या उकडीच्या मोदकांचं काय? हा. तिच्या मोदकांचं. हा. केले ते बाबा, केले तो उकडीचे मोदक आणि सदानंदाच्या पुरणपोळ्या सुद्धा केलेल्या वा आहेत. बाई. बरं मी काय म्हणते, काय? थकून आलात ना, हं? आता आपण सदानंदाची थोडा वेळ वाट पाहूया. येईलच तो. पण तुम्ही आधी जेवून घ्या पाहू. म्हणजे माई तू आम्हाला जेवायला सांगतेस आणि तुम्ही दोघे? आम्ही जेवू रे बाबा. हो. अरे आम्ही सदानंद आल्यानंतर आम्ही जेवणारच आहोत. नाहीतर आता एकट्याने जेवण्यासाठी काय आपण 10 वर्ष एवढी वाट बघितली तुमची. हो. मला काय वाटतं, हा? आपण सदानंदाची वाट पाहूया. तो येईलच इतक्यात. म्हणजे त्याला आल्याशिवाय राहणारच नाही. खरंच म्हणजे यायला अरे याची आपल्याला आठवणच नाही. हा भुकेलेला आहे. याचं पान घे बघ लवकर. हो, हो, हा? हो, ये, हो बाई. उठ, उठ बाबा. माई माई हा? अरे हा 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 सध्या. अरे सदा नाही अप्पा, या जेवणावर माझा अधिकार नाही हो. माझा खरंच या पंक्तीवर अधिकार नाही. तू बस 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 शांत बस बघू इथे. बस बस बस. सदा लेकरा काय झालं रे? मित्रांनो, खरंच तुमची परवानगी असेल ना तर मला इथून जायचंय. अरे नाही, मला या पवित्र प्रसंगाला अपशकून नाही करायचं. खरंच नाही 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 सदा तू जायचं नाही. मला फक्त सांग तुझं काय झालं. तुला कोणी फसवलं का? नादी लावलं का? अप्पा, इथून मी मुंबईला गेलो. माझे मामा होता दूरचा. मला म्हणाला तुझं शिक्षण करतो. मला खरंच खूप आनंद वाटला. तो खूप दारू प्यायचा अप्पा. एकदा गमतीनं मला म्हणाला गे तू पण दारू पी. त्याला सांगितलं अप्पा मी दारू पित नाही, पण त्याच्या पोटात गेलेल्या दारूने त्याला सैतान बनवलं होतं. अप्पा, त्यानं मला खरंच जबरदस्तीने दारू पाजली हो. नंतर म्हणाला घे तुझं अभ्यासाचं पुस्तक आणि वाच. मी ते पुस्तक अडखळत जिंगत वाचायला लागलो ना की तो आणि त्याचे मित्र हसायचे, किदळायचे, शिक्षणाची खूप टिंगल करायचे होते. हा त्यांचा रोजचाच खेळ झाला होता अप्पा. मला हे सारं असह्य झालं. मी तिथून पळालो. तिथून पळालो. दारू पासून नाही पळू शकलो अप्पा. मला घाणेरडं व्यसन लागलं अप्पा.
जीव जगवण्यासाठी फक्त दारूच आणि ती मिळवण्याकरता मुंबईत मी काय वाटेल ते केलं. फुटपाथवर झोपलो, हमाली केली तो. नाही नाही अप्पा, मला मला खरंच बोलवत नाही हो. मला खरंच इथून जाऊ दे अप्पा. मला या क्षणी फक्त मरण हवंय अप्पा. अप्पा तुम्ही कसला विचार करताय? अप्पा 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 अहो, बाळांनो, मी विचार करत होतो की तुम्हा चौघावरती मी शिक्षक म्हणून एकाच वेळेला संस्कार केले. तुम्हाला कर्तबगार नागरिक घडवण्यासाठी माझं सारं मानसिक आणि नैतिक बळ मी पणाला लावलं. हो अप्पा, मग या सदाच्याच बाबतीत मी कुठे कमी पडलो? नाही 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 बाळा, कदाचित असं झालं असेल का की हा सदा सामाजिक व्यवस्थेचा बळी ठरला असेल, नाही अप्पा. किंवा किंवा हा कुशाग्र बुद्धीचा हुशार म्हणून माझंच त्याच्याकडे दुर्लक्ष झालं असेल, अप्पा तुम्ही असं कसं म्हणताय? किंवा किंवा मीच कुठेतरी कमी पडलो. नाही. मी संस्कार करण्यामध्ये कमी पडलो त्याच्या बाबतीत. नाही नाही बाळांनो, हा माझा पराभव आहे. हा माझा पराभव आहे. मी याच्यावर संस्कार करण्यामध्ये कुठेतरी कमी पडलो आणि या चुकीचं प्रायश्चित्त मला घ्यायलाच पाहिजे. या चुकीचं परिमार्जन मलाच करायला पाहिजे. हे बाळांनो, मी ठरवलंय. मी शारीरिक दृष्ट्या कमी पडत असेल, कदाचित कमी असेल, पण माझ्यातला शिक्षक जागा आहे. मी माझं सारं मानसिक आणि नैतिक बळ पणाला लावीन आणि माझ्या सदाला एक कर्तबगार नागरिक म्हणून उभा करीन त्याच्या स्वतःच्या पायावर. पण अहो, मानसिक आणि नैतिक बळ आणता येईलही, पण आर्थिक बळ कसं आणणार? त्याचाही विचार मी केलाय. त्याचाही विचार मी केलाय. बाळांनो, तुम्हाला आठवतं तुम्ही 10 वर्षापूर्वी निघाला तेव्हा असं म्हणाला होता की तुमच्या 60व्या वर्षी मी गुरुदक्षिणा घेऊन येईन. अप्पा त्याची आठवण करून देण्याची गरज नाहीये. मग सांग देवा, तू काय आणलंस ते बोल. अप्पा ही त्या मोटारची चावी, ही गाडी मी तुम्हा दोघांसाठी आणली आहे. आणि तुरीमध्ये अप्पा, मी पुस्तकांचे गठ्ठे आणले आणि 6 गठ्ठे पाठवून देईन. आपल्या नावाने शाळेत वाचनालय व्हावं अशी माझी इच्छा आहे अप्पा. आणि तुरी दिन करा. अप्पा हा चेक आहे 10,000 रुपयांचा. माझ्या कमाईतला थोडासा हिस्सा मी तुमची आठवण म्हणून आणि या दिवसाकरता बाजूला ठेवत होतो. अरे असं जवळ ये रे बाबा, जवळ ये ना. अप्पा एवढंच जमलं, पण तुम्हाला सांगतो या नियमात खंड नाही पडणार. हो. सावित्री, हा दिवस कधी मावूच नाही असं वाटतं. खरंच किती केलं तरी पुरानं आमच्या भाग्याचं हे व देवाधिकानं सुद्धा वाटावा. सदा बाळा, शब्द दिल्याप्रमाणे तू आलास, पण तुझी गुरुदक्षिणा कुठे आहे? अप्पा, गुरुदक्षिणा म्हणून द्यायला माझ्याजवळ देहाखेरीज दुसरं काहीही नाही. नाही 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 बाळा, आहे 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 तुझ्याजवळ आहे. फक्त तुझी इच्छा हवी. खरंच सांगा, माझ्याजवळ दुसरं काय आहे हो? सांगा ना. आहे. तुझा शब्द आहे, तो मला दे आणि या गुरुदक्षिणेच्या शब्दातनं उतराई हो. तुम्ही मागा अप्पा, खरंच तुम्ही मागा, मी देईन. अप्पा, हा आनंदाचा दिवस मी पाहू शकेन असं मला कधीच वाटलं नव्हतं. खरंच अप्पा, तुम्ही मागा, मी माझा प्राणही देईन अप्पा. अरे प्राणा इतकाच मोलाचा शब्द दे, म्हणजे मी धन्य झालो. मला दे वचन की या क्षणापासून मी दारूच्या थेंबालाही स्पर्श करणार नाही. दे वचन. अरे हीच तुझी गुरुदक्षिणा.
आणि या शब्दाला तू आणि मी बांधील आहोत. दे मला वचन. मी शब्द देतो, या क्षणापासून मी दारूला कधीही स्पर्श करणार नाही. अप्पा, अप्पा, मी माझी गुरुदक्षिणा दिली आहे ना. मित्रांनो, बघा, मी माझी गुरुदक्षिणा देऊ शकलो. मी माझी गुरुदक्षिणा दिली आहे. बाळांनो, आता या तुमच्या भावाला तुमच्या सामावून घ्या. आता याच्या पुढे तो आमच्या जवळ राहील. आम्ही त्याची देखभाल करू. त्याला मी एखादी चांगली नोकरी बघेन. आणि आणि आर्थिक बाबतीत म्हणाल तर तुम्ही दिलेली ही सारी सारी गुरुदक्षिणा मी त्याच्या स्वाधीन करतोय. तो त्याच्या पायावर उभा राहील. मी पाहिन ना, मी पाहिन. तुम्हाला हे सगळं मान्य आहे ना? अहो आप्पा, आम्ही आपल्या इच्छेबाहेर नाही. पण काय अप्पा, मी माझी गाडी याला घेऊ देणार नाही. चालतंय या. बाबा. 15 दिवसांनी माझा ड्रायव्हर येईल आणि गाडी घेऊन जाईल. अरे पण- देवा आहेत. अहो आप्पा, माझं म्हणणं पुरं झालेलं नाहीये. 15 दिवसांनी माझा ड्रायव्हर येईल, तो नवा कोरा ट्रक घेऊन. हो आप्पा, साधारणतः धंद्यासाठी ट्रक हवा, गाडी काय कामाची. काही लागलं सवरलं तर कळव. 10 वर्षाचं बंधन आता नाहीये, केव्हाही येऊ. अरे आम्ही सगळे तुझ्या पाठीशी आहोत. अरे सदानंदा, तुझं भाग्य थोर म्हणून तुला माई अप्पांची सेवा करायला मिळते. चला आता मेल्यानो, असं बोलत राहिलात ना तर भुक्कम मरून जातील. आणि गेल्या 4 दिवसापासून मी सगळी कंबर मोडून तयारी केलेली आहे. त्यातलं काही जरी शिल्लक राहिलं ना तर एकेकाच्या टाळक्यावर थांबेल. माई आहे तशीच आहे. चला 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 बाळांनो, लवकर चला. हो, सर, माहिती- नाहीतर ते जळकं लाकूड आणि तुमची पाठ.